समग्र महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये घडली। परवा रात्री 11:30च्या सुमारास एक दलित बौद्ध तरुण रात्री कामावरून घरी जात असताना त्याला काही उन्मादी अवलादींनी, काही कर्मठ संघटनातले तरुणांनी त्याला पकडले आणि त्याला विचारले, तुझा धर्म कोणता आहे, तुझी जात कोणती आहे। एवढंच नाही तर त्याला नग्न केले आणि परत त्याला विचारले, तुझा धर्म कोणता आहे, जात कोणती आहे, आणि त्याला बेदम मारहाण केली। त्याच्या डोक्यात दगड टाकला, त्याचा डोळा निकामी केला आणि हे साले जातीवादी मनुवादी एवढंच करून थांबले नाही तर संपूर्ण गाया त्याच्या अंगावर सोडल्या आणि गायाच्या पायाने त्याला तोडवले। हे कोण समाजकंटक आहेत, कोण जातीवादी मनुवादी भडवे आहेत, आणि असं एकट्यात पकडून तुम्ही मारणारे साले तुम्ही नामर्द अवलादी आहे। जर पोलीस त्या ठिकाणी आले नसते तर तुम्हाला हत्याकांड घडवायचं होतं का? पोलीसही सगळं झाल्यानंतर आलेत। शासन अजूनही या गोष्टीला जबाबदार राहील। कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? अशा नामर्दाला कायद्याचा धाक आहे की नाही? रात्री कोणीही नसताना यांनी त्याला अडविले आणि धर्म विचारला, जात विचारली। पहलगाममध्ये सुद्धा धर्म विचारून मारलं, आता सुद्धा धर्म विचारून मारलं। हे आतंकवादी ठेचल्याच गेले पाहिजेत। हे कोण आतंकवादी आहेत आणि आतापर्यंत त्याच्यावर मकोका सारखा गुन्हा दाखल का झाला नाही? तात्काळ यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजेत, यांचे घर बुलडोझरने पाडले गेले पाहिजेत आणि यांची सर्व मालमत्ता जप्त केली पाहिजेत आणि याला बुलढाणा जिल्ह्यातून तडीपार केलं पाहिजे। साल्या भडव्यांना जातीवाद करता? हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो। हा देश सेक्युलर देश आहे। तात्काळ पोलिसांनी यांच्यावर ऍक्शन घ्यावी। जर ऍक्शन झाली नाही आणि हे जर आमच्या तावडीत सापडले मग यांना पॅन्थर दणका दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। लवकरच त्या ठिकाणी आम्ही रॉयल एंट्री मारू आणि या घटनेचा आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो।